नाशिक महानगरपालिकेच्या आज झालेल्या महासभेत नगरसेविका ॲडव्होकेट पूजा प्रवीण नवले यांनी प्रभाग क्रमांक 16 मधील पाणी टंचाईचा प्रश्न ठळकपणे मांडत प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। नागरिकांना हक्काचे पाणी मिळेपर्यंत लढा सुरूच राहील असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय। यावेळी नवले यांनी यापूर्वी महासभेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांची छायाचित्रे प्रशासनाला प्रदान करण्यात आली होती। ही छायाचित्रे महापालिकेच्या सभागृहात लावण्यात आल्याबद्दल महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचे अभिनंदन केले। तसेच पाणीपुरवठा विभागात अधिकारी टिकून राहत नसून त्यांची बदली नगर नियोजन किंवा बांधकाम विभागात होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत बांधकाम विभागात वरिष्ठ दर्जाच्या तांत्रिक अधिकाऱ्यांची नितांत गरज असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। संबंधित अधिकाऱ्यांना किमान 3 वर्षे त्या विभागात काम करण्यास बंधनकारक करावे अशी मागणीही नवले यांनी केली आहे। पाणी टंचाईसारख्या मूलभूत प्रश्नांवर प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी महासभेत ठामपणे मांडली। तुम्ही पूर्ण केलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते। आणि पाणी टंचाईचं बोलायचं तर माझ्या प्रभागामध्ये काही पाणी तर नाहीच आहे आणि उत्तरानगर जे राहुलबाबी तुम्हाला सांगितलं की तिथून आपली मुखण्याची पाईपलाईन चालू जाते, तर त्या अनुषंगाने तुम्ही एक 20 दशलक्षाची आम्हाला एक टाकी तिथे द्या, कारण खरंच आता ते सांगितलं आपण पाईपलाईनचं पण काम चालू केलं, अक्षरशः लोकांना पाणी सुद्धा प्यायला नाही। तर त्या लोकांचे फोन सुद्धा येतात की काही पाणी येते आणि काल आणि आज खूप गढूळ पाणी त्यांना येतंय, तर त्यांना पिण्यासाठी सुद्धा पाणी नाहीये। आणि टँकरचं म्हणाल तर टँकरला फोन केला तर मिळतोय टँकर, नाही असं नाही। तर माझं एकच म्हणणं आहे की प्रशासनाला तुम्ही विचारा की दुरुस्तीचे काम वर्षभर का चालतात आणि पाणी प्रश्न सोडवायचे नेमके काय उपाययोजना हे करणार, किती दिवसात करणार हे त्यांना विचारा। आणि एक तर तुमच्याकडे माझी मागणी आहे, पाणी पुरवठा विभागामध्ये आधीच अधिकारी कर्मचारी कमी असताना आणि पुरेसे पाठबळ नसताना जे नवीन अधिकारी वर्ग ज्याच्या बदल्या पाणी पुरवठ्यात होतात ती लोक अधिकारी 4-5 महिन्यामध्ये बदली करून टाउन प्लॅनिंग आणि बांधकाम या ठिकाणी बदली का करतात। तर माझं एकच म्हणणं आहे तुम्हाला की अधिकारी कर्मचारी सन्माननीय ताई तुम्ही नेमाल निदान त्यांना त्या विभागामध्ये 3 वर्ष कार्यरत राहावे असं तुम्ही त्यांना सांगावे। एवढं बोलते थांबते, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आभार।